हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल। जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्याने घेतला 12 वर्षीय देवव्रतचा बळी। बुडून मृत्यू झालेल्या देवव्रतच्या कुटुंबियांचे खासदार बाळामामांनी केले सांत्वन। बेजबाबदार कंपनी प्रशासनावर कारवाई करण्याची खासदारांची मागणी। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील कोपरगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली आहे। या घटनेत देवव्रत जुगेश पांडे या 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। बुधवारी या पीडित परिवाराच्या कुटुंबियांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण पीडित परिवाराच्या पाठीशी खंबीर उभे असून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार बाळामामा यांनी दिली। कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर खासदार बाळामामा यांनी स्वतः पीडित परिवारासोबत दुर्घटना घडलेल्या घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। यानंतर नारपोरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खोदकाम केलेल्या L&T कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे एका 12 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुर्घटना घडल्याच्या दिवशी खड्ड्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नव्हते। मात्र दुर्घटना झाल्यानंतर कंपनीने या ठिकाणी बॅरिकेड लावले आहे। त्यामुळे कंपनीचा हलगर्जीपणा व चतुराई दोन्ही चव्हाट्यावर आली असून या घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। लवकरच या संदर्भात आपण पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहोत अशी माहिती यावेळी खासदार बाळामामा यांनी दिली आहे। बोलिए, क्या हुआ था आपके बच्चे के साथ यहाँ पे? ये बच्चे इधर खड्डा था, इधर कुछ भी था नहीं। और L&T का जवाबदारी है, अगर ये खड्डा नहीं रहता पहले ऐसा रहा होता तो फिर बच्चे का ऐसा हालत नहीं होता। बच्चा कैसे मतलब यहाँ तक का कैसे पहुंचा? बच्चा ऐसे आ गया, अभी ट्यूशन से जा रहा था, तो अभी क्या हुआ वो तो मैं था नहीं। ट्यूशन से छूटा वो इधर आ गया ना। अगर आज खड्डा नहीं होता तो बच्चा इधर आता नहीं। बच्चे थे, अच्छा मतलब वो 4 बच्चे चले गए। आपका बच्चा कौन सी क्लास में था? वो 4th क्लास में था, ये साल 5वीं क्लास में जाता है। क्या चाहूँ, बच्चा तो मेरा चला गया, पता नहीं मेरे को सुख देता कि दुख देता, हो तो बात की बात है। तो इसलिए जो लापरवाही हुई है कि उसके ऊपर आप कार्रवाई कराएंगे? हाँ, मैं कार्रवाई करना चाहता हूँ। ठीक है। आज हमारे बच्चे के लिए हुआ है, कल दूसरे के बच्चे के लिए हो, ताकि दूसरे के बच्चे के लिए ऐसा ना हो। धन्यवाद। चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला। परवाच्या दिवशी जी दुर्घटना घडली, देवव्रत पांडे म्हणून 12 वर्षीय मुलाचा इथं मृत्यू झाला। आपण आज जरी इथे हे बॅरिकेड पाहत असाल तरी हे अगोदर नव्हते। सुरक्षेची कुठलीही गोष्ट आणि कुठल्याही गोष्टीची त्यांनी दखल देखील घेतली नाही। वरून L&Tच्या जे काही प्रशासनाचे अधिकारी आहेत L&Tचे ते देखील इथं आले नाही। वरून त्यांनी फक्त मेसेज पाठवला असं मला कळलं आणि म्हणूनच आज इथं आलेलो आहे। उद्या L&Tच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल आणि योग्य ती त्यांच्यावर कारवाई देखील तशा प्रकारची मागणी देखील केली जाईल। मी पोलीस स्टेशनला स्वतः फोन केला होता परवा दिवशी आणि तक्रार देखील दाखल करायला लावली, परंतु ती काय तक्रार दाखल केली आणि त्याच्या पुढे काय कारवाई केलेली आहे याची देखील माहिती मी आता लगेच फोनवरून घेणार आहे। याला ते निष्काळजीपणा जबाबदार आहे, 100% निष्काळजीपणाच जबाबदार आहे आणि ही सगळी त्यांची जबाबदारी होती। सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी कुठलीही सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई केलं नव्हतं। हे बॅरिकेड वगैरे आत्ता दिसतात आणि म्हणून जेही असेल बघा, शेवटी 12 वर्षाचा मुलगा वारलेला आहे, ह्याची नुकसान भरपाई आई वडिलांच्या आयुष्यात कधीच होऊ शकत नाही। परंतु जी दुर्घटना घडली याची जबाबदारी स्वीकारून त्याने त्या कुटुंबास योग्य ते सहकार्य करावं अशा प्रकारे मी त्यांना देखील सांगणार आहे आणि पोलीस स्टेशनकडे देखील कारवाईची मागणी करणार आहे। धन्यवाद। हे जे आहे ना याच्यावर काय गुन्हा दाखल करायचा, सगळे पत्रकार पण आहेत तिथे समोरासमोर,
सगळे आहेत. तर तुम्ही जर समजा 2 दिवसात साध्या जागेची तरी पाहणी केली का? कोणी केली पाहणी? तुम्ही स्वतः आले होते? अच्छा, तुम्हाला तुम्ही तर बघितलं असेल इथं अगोदर काहीच नव्हतं. आज इथं बॅरिकेटर वगैरे लावले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने. त्याच्यावर कसं गुन्हा दाखल करायचं बघा. उद्या मी आता पत्रकारात बोलवतो, मी त्यांना सगळ्यांना बोललो, माझ्या समोरच आहेत की उद्या आपण पाहिजे तर सिनियर साहेबांना भेटू, त्याच्यात काय गुन्हा दाखल करतात काय नाही ते उद्या तुमची आम्ही भेट घेऊ. FIR ची पण कॉपी पाठवा. पण महत्वाचं काय आहे, जागेची तुम्ही पाहणी केली असेल ना. हा 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 ठीक 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 आहे मग बरोबर. ओके ओके थँक्यू. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.